नमस्कार मित्रांनो, स्वागत आहे तुमचं पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये. मित्रांनो, जागतिक अब्जाधीशांच्या यादीमध्ये मोठी उलथापालथ पाहायला मिळाली असून भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती गौतम अदानी यांच्या संपत्तीमध्ये मोठी वाढ नोंदवण्यात आली. अदानी समूहातील कंपन्यांच्या शेअर्समध्ये झालेल्या जोरदार वाढीमुळे अदानींच्या संपत्तीमध्ये एकाच दिवसात तब्बल 8.85 अब्ज डॉलर्स म्हणजे सुमारे 84,500 कोटी रुपये इतकी भर पडली आहे. यामुळे अदानी यांची एकूण संपत्ती ही 117 अब्ज डॉलर्स इतकी झाली आहे. लॅरी एल्सन यांनी जागतिक श्रीमंतांच्या यादीमध्ये मोठी झेप घेत 5वं स्थान पटकावलंय. त्यांनी फेसबुकचे संस्थापक मार्क झुकरबर्ग यांना मागे टाकलंय. तर स्टीव्ह बाल्मेर यांनी पुन्हा एकदा टॉप 10 अब्जाधीशांच्या यादीमध्ये स्थान मिळवलं असून त्यांनी जिम वॉटसन यांना यादीबाहेर ढकललंय. दरम्यान भारतातील दुसरे मोठे उद्योगपती मुकेश अंबानी यांच्या संपत्तीमध्ये देखील वाढ झाली असून त्यांच्या संपत्तीमध्ये 19.5 कोटी डॉलर्स म्हणजे 195 मिलियन डॉलर्सची वाढ झाली आहे. यासह त्यांची एकूण संपत्ती आता 89.1 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. चालू वर्ष 2026 अब्जाधीशांसाठी प्रचंड फायद्याचं ठरलं आहे. इलॉन मस्क यांच्यापासून ते अगदी गौतम अदानी यांच्यापर्यंत सर्वांच्याच संपत्तीमध्ये या वर्षामध्ये घसघशीत वाढ पाहायला मिळाली. जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असलेल्या मस्क यांच्या संपत्तीमध्ये या वर्षामध्ये तब्बल 114 अब्ज डॉलर्सची भर पडली असून त्यांची एकूण नेटवर्थ ही 733 अब्ज डॉलर्स झालेली आहे. गुगलचे सहसंस्थापक लॅरी पेज यांच्या संपत्तीमध्ये यंदा एकूण 60.3 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून ते 328 अब्ज डॉलर्ससह दुसऱ्या स्थानी आहेत. तर सर्गेई ब्रिन हे 54.9 अब्ज डॉलर्सच्या कमाईसह तिसऱ्या स्थानावर आहेत. त्यानंतर मायकेल डेल यांची संपत्ती 51.7 अब्ज डॉलर्सनं वाढून 192 अब्ज डॉलर्स झालेली आहे. तर डेव्हिड सोन यांच्या संपत्तीमध्ये 47.5 अब्ज डॉलर्सची वाढ झाली असून त्यांची नेटवर्थ ही 78.6 अब्ज डॉलर्सपर्यंत पोहोचली आहे. अदानी यांच्या संपत्तीमध्ये या वर्षामध्ये आत्तापर्यंत 33 अब्ज डॉलर्सची वाढ नोंदवण्यात आलेली आहे. तर मग मित्रांनो, अशा पद्धतीनं गेल्या 4-5 महिन्यांमध्ये अदानींच्या संपत्तीमध्ये प्रचंड वाढ ही पाहायला मिळाली आहे. तर मग मित्रांनो, हा व्हिडिओ ही माहिती तुम्हाला कशी वाटली हे तुम्ही आम्हाला कमेंट करून नक्कीच सांगा. आणि जर आवडली असेल तर आपल्या जवळच्या मित्रमंडळींसोबत देखील हा व्हिडिओ तुम्ही शेअर करायला विसरू नका. धन्यवाद.